अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत मंत्री संकल्पजी आहे सर. TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर MPSC एक्झामसाठी आपण लढा दिला होता, तो आता यशस्वी झालेला आहे, काय सांगाल? गेली कित्येक दिवस झाले 13 तारखेपासून आपण या विषयाचा फॉलोअप घेतोय. 13 तारखेला आपली सचिवांसोबत आयोगाच्या सचिवांसोबत एक बैठक झाली. त्यांना आपण याची मागणी केली होती की 25 तारखेची आणि 18 तारखेची अशा दोन एक्झाम्स ज्या आहेत त्या क्लॅश होत आहेत IBPS सोबत, तर त्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या. 18 तारखेची परीक्षा त्यांच्याकडून पुढे ढकलण्यात नाही आली, ती परीक्षा तशीच केली गेली. त्यामध्ये आम्हाला रिस्पॉन्स दिसला की या परीक्षेला खूप कमी लोक विद्यार्थी बसू शकले, कारण त्यांचा IBPS ची दुसरी एक्झाम पण होती. पण अशी गोष्ट परत होऊ नये यासाठी आपण परत एकदा काल यांची भेट घेतली. आपल्या अभाविपच्या शिष्टमंडळाने MPSCच्या विद्यार्थ्यांसोबत या आयोगाची भेट घेतली. आयोगाच्या सदस्यांसोबत एक बैठक झाली आपली, आणि त्यामध्ये आपण ही मागणी परत एकदा मागणी केली की ही 25 तारखेची जी MPSCची नागरी सेवा परीक्षा आहे ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. आणि त्याचबरोबर या परीक्षेमध्ये कृषी पदाचे जे 258 पद आहेत ती पण या परीक्षेमध्ये इन्क्लूड करण्यात यावे. त्यानुसार आज 10 वाजता सकाळी त्यांची बैठक आयोगाची ठरवली त्यांनी, आणि त्या बैठकीत त्यांनी असा सकारात्मक निर्णय घेतलेला आहे की ही परीक्षा MPSCची जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे. आणि यामुळे अभाविपच्या या मागणीला यश मिळालेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं MPSC विद्यार्थ्यांना एक यश मिळालेलं आहे. या माध्यमातून त्यांना दोन्ही परीक्षा त्यांच्या क्लॅश न होत असल्यामुळे त्यांना दोन्ही वेगवेगळ्या परीक्षा यामुळे देता येणार आहे. आम्ही या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून या आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण त्याच सोबतच जेव्हा कधी त्या परीक्षांच्या डेट्स लावल्या जातील त्या डेट्स नुसार त्या डेट्समध्ये सुद्धा या कृषी पदाची जे 258 पद आहे त्याचा पण समाविष्ट व्हावा, अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या आयोगाकडे मागणी करते. खरं तर मंत्री सुप्रिया सुळे देखील या मैदानात उतरला होता, त्यानंतर आपण अखिल भारतीय परिषद देखील उतरलं होतं. शेवटी यश आलेलं आहे, कसं पाहता? सगळ्यात पहिला हा मुद्दा म्हणजे या सगळ्याबद्दलचं जे सुप्रिया सुळे आणि यांचं जे आंदोलन होतं ते त्यांनी मागच्या 2-3 दिवसापासूनच त्यांनी हे केलं होतं. पण आपण या विषयाला 13 ऑगस्टचं माझ्याकडे पत्र आहे की ज्या पत्राला घेऊन आपण या विषयाला घेऊन भेटलो होतो, त्यांना सांगितलं होतं. पण आयोगाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना या रस्त्यावरती उतरून या विषयातलं आंदोलन करावं लागलं. पण भले लेट असो, पण या आयोगाला थोडी हा निर्णय त्यांनी घेतला, त्यामुळे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. नक्कीच धन्यवाद. आपल्या सोबत काही विद्यार्थी देखील आहेत. काय सांगशील तू? खरं तर परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. खरं तर खूप आनंद होत आहे की ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. कारण की विद्यार्थी म्हणून खरं तर खूप बर्डन आलं होतं की दोन्ही एक्झाम एकत्र आल्या होत्या, आणि एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणून ज्या परीक्षांच्या आम्ही फी भरल्या होत्या त्या फीज बद्दल आम्हाला टेन्शन आलं होतं की फीज भरल्यात परंतु त्या व्यर्थ जाऊ नयेत. त्यामुळे खरं तर आयोगाचा जो निर्णय आहे तो खरंच चांगला झालाय की परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. अभ्यास वगैरे झालेला आहे? हो, अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. कारण 1 वर्षापासून आम्ही या अभ्यासाची तयारी करत आहोत. दोन्ही परीक्षांची एकदम तयारी करत आहोत, IBPS आणि MPSC. सो त्याच्यामुळे अभ्यासाची तयारी होऊन आम्ही परीक्षेसाठी पूर्ण तयार आहोत. धन्यवाद. आपण पाहू शकतो की शेवटी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देखील आता सध्या आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरापर्सन राजेंद्र सह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.